आपण पाहताय महाभारत निवडणुकांचं महाभारत आता वेगवेगळी वळणं घेतंय मंडळी। कारण जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले जळगावचे विद्यमान खासदार भाजपला सोडचिठ्ठी देऊन आता उद्याला शिवबंधन हाती बांधण्याची शक्यता आहे। उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तर भाजपच्या अडचणी निश्चितपणे वाढतील। जळगावमध्ये भाजपला झटका बसणार। खासदार उन्मेष पाटील शिवबंधन बांधणार। ठाकरेंशी चर्चा, कार्यकर्त्यांना आदेश। उन्मेष पाटील पुन्हा मैदानात उतरणार। मी विनंती करतो की ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीकरता जाताना जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटलांनी माध्यमांशी बोलणं टाळलं। पण ठाकरे आणि संजय राऊतांसोबत तासभर चर्चा करत भाजपनं उमेदवारी न दिल्यानं नाराज असलेल्या उन्मेष पाटलांनी त्यांची भूमिका न बोलताच स्पष्ट केली। अरे मोबाईल बाजूला गेला का? कॅमेऱ्याच्या समोर घेतो का? कायम चर्चा होतात म्हणजे काय दादागिरी करतो काय? त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे। उन्मेष पाटील काही बोलत नसले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र उन्मेष पाटलांसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचीही तयारी केल्याचं दिसतंय। पाटील आणि त्यांच्या पत्नी शिवसेना माझ्याकडे माहिती नाही, पण त्यांनी भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली, एवढंच मी सांगतो। खरं तर उन्मेष पाटलांनी मुंबईत येण्याआधीच निकटवर्तीय कार्यकर्त्यांना गुप्त आदेश देत मुंबईत यायला तयार राहा असा निरोप पाठवला होता। त्यानुसार कार्यकर्तेही मुंबई दौऱ्याकरता सज्ज असल्याचं बघायला मिळतंय। सध्या तरी लवकरच उन्मेष पाटलांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे। शिवसेना उभाठानं अजून तरी जळगावचा उमेदवार घोषित केलेला नाही, त्यामुळे उन्मेष पाटलांचा प्रवेश झाल्यास तेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं चित्र आहे। पण जळगावच्या भाजप उमेदवारांना मात्र अजूनही यावर विश्वास बसत नाहीये। साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटले। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। मी सांगते ना, मी प्रचारामध्ये आहे, मी न्यूज बघितलेली नाही आणि मला असं वाटतं की अजूनही माझा हा विश्वास आहे की अशा घडामोडी ज्या काही होत असतील तर त्या होतील असं मला काही अजून वाटत नाही। 2014 ते 2019 चाळीसगावचे आमदार आणि 2019 ते 2024 जळगावचे खासदार म्हणून उन्मेष पाटलांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। 2019 मध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या खासदारांमध्ये उन्मेष पाटलांचा समावेश होता। उत्तम वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे उन्मेष पाटील जर ठाकरेंच्या पक्षात आले तर भाजपला तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। असं झालं तरी उन्मेष पाटलांच्या रूपात भाजपमधील पहिली बंडखोरी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे बंडखोरी सत्ताधाऱ्यांमध्ये म्हणजे केंद्रातल्या, बघूया काय होतं।